मित्रांनो, रहमतपूर आपशिंगे मैदान आहे. त्या मैदानाच्या आपण फाटीवरती तुम्ही बघू शकता. इकडं फाटी आणि समोर थांबायला एवढी जागा आहे. वरती डोंगर आणि वनीकरण आहे. साधारण 400-500 फूट असेल. 400 ते 500 फूट थांबायला जागा आहे. अजून नांगरण्याचं काम चालू आहे आणि अजून बरंच काम करायचं बाकी आहे. परंतु मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे. ह्याच्या पुढं तुम्हाला फाटी दाखवतो. फाटी कशी आहे व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर आपशिंगे या गावामध्ये आलेलो आहे. मित्रांनो, यात्रेची मैदानं चालू आहेत. भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पारंपरिक असं जवळपास 25 वर्षाची परंपरा असणार या आपशिंगे गावचं मैदान एक दुसा एक बैल असं मैदान आहे. आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा आपण घेण्यासाठी आलेलो आहे. मैदान एकदम पळण्यासाठी चांगलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मैदान बी दाखवीन. आपल्या बरोबर संपूर्ण आयोजक ज्येष्ठ मंडळी आलेले आहेत. बैलगाडी शर्यतीचा नाद असणार एक गाव आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण या मैदानाचा संपूर्ण आढावा घेऊया. दादा नमस्ते. नमस्ते. सर्वात प्रथम मैदान कशा निमित्त आहे किंवा काय सांगताल? सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपशिंगे गावची भैरवनाथ यात्रा उत्सव अतिशय असा या स्पर्धा, तमाशा, कुस्त्या ही परंपरा आणि जुनं मैदान आमचं 20 ते 22 वर्षाची परंपरा. आम्ही या ठिकाणी एक दुसऱ्या बैलाचं मैदान आयोजित केलेलं आहे. तसेच मैदान बैलगाडा संघटना शर्यतीच्या माध्यमातून नियमातून होणार. बंदीच्या काळात बी आपल्या इकडे मैदान बंदीत बी झालेलं मैदान आमच्याकडे. तसंच मैदान या ठिकाणी गट, सेमी, डोळ्यावर पट्टी बांधून चिट्ट्या उचलल्या जातील आणि मैदान पारदर्शक होईल. जास्तीत जास्त बैलगाडा शौकीनांनी यात सहभागी व्हावा ही मी त्यांना विनंती करतो. बक्षीस आपले या मैदानासाठी काय असणार आहे किंवा प्रवेश फी किती असणार आहे? मैदानाची प्रवेश फी 600 रुपये असणार आहे आणि बक्षीस प्रथम क्रमांक आहे 51,000, द्वितीय आहे 41, तृतीय आहे 31, चतुर्थ आहे 21, पंचम आहे 11, सहावा आहे 7,000 आणि सातवा आहे 5,000. क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आणि गटविजेता होईल त्याला ट्रॉफी. ड्रायव्हर नमस्ते. नमस्ते. काय सांगताल एक मैदानात काल तुम्ही फेऱ्याला पण आला होता इथं, काय सांगताल मैदानाविषयी? मैदान पळण्यासाठी अतिशय म्हणजे अडचण वगैरे नाही काय इकडे. मैदानच डोंगराच्या बाजूला आहे. विहीर, ओढा वगैरे काही नाही. इकडे जरा अडचण होती पण ते संयोजकांना मी सांगितलं, त्यांनी सगळी अडचण काढून घेतलेली आहे. बर. पुढं अडचण नाही, रस्त्याची अडचण नाही, बैलांना थांबण्यास सुद्धा अडचण नाही, बांधायला निवारा आहे, सावली आहे, सगळं योग्य आहे, काय अडचण नाही. सर्वात महत्वाचं की मैदानाचा पल्ला किती किंवा आतल्यात अंतर किती? नमस्ते. आता सर्वसाधारण पल्ला तसं बघायला गेलं तर 900च्या आसपास आहे. पण आम्ही बैलांच्या पुढच्या अडचणीचं म्हणजे प्रॉब्लेम होणार किंवा काय नाही, सर्व बाजूने विचार करून थांबायला जागा भरपूर असावी म्हणून 700 फूट पल्ला ठेवलाय. पुढे 500 ते 600 फूट पुढे अंतर ठेवलेलं आहे थांबायला. आणि फाटीचं रुंदी म्हणलं गेलं तर तसे आतल्या 14 फूट अंतर आहे. त्याचबरोबर मैदानासाठी आपल्या समालोचक कोण असणार आहे? समालोचक आपले प्रताप तात्या, विकास सर जगदाळे आणि आपले काय तांबे निकम जाम, श्रीमंत निकम जाम. ठीक आहे. काय लोकांना एक आव्हान करताल मैदान? लोकांना आव्हान म्हणजे आता दरवर्षी आम्ही आखाडा घेतो. आम्ही दर वर्षातून एकदाच मैदान घेतो. असं नाही की आम्ही प्रत्येक महिन्याला किंवा असं म्हणजे घ्यायचं म्हणून घेत नाही. मैदान पारंपरिक मैदान म्हणून वर्षातून एकदाच घेतो. त्यामुळं यात्रेचं मैदान असल्यामुळं पाठीमागच्या वर्षी 76 गट झालेले. यंदाही माझी तशीच अपेक्षा आहे की भरपूर लोकांनी सहभाग घेऊन मैदानाची शोभा वाढवावी
आणि हे मैदान तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांना सर्वांना कळेल दिसेलच. आता अं, नवीन रान आम्ही दुसरं आखलेलं आहे. मैदान घेण्याचं कारण हा? दुसरं मैदान घेण्याचं कारण दुसरं मैदान घ्यायचं कारण बोललं तर आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय Open. आदत आणि ओपन भरपूर मैदान पडत आहेत. दुसऱ्यांना वाव मिळावा म्हणून आपण दुसरं मैदान टाकलेलं आहे. त्यांना बी दुसऱ्या- गुलाल हा, मिळावा. त्यांना बी गुलाल मिळावा या हेतून आपण दुसरं मैदान टाकलेलं आहे. मैदान अखिल भारतीय बैलगाडी हा, मैदान हे पूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या सर्व नियमानुसार होणार आहे. त्यात कोणतीही शंका नाही. गट सेमी फायनल हे सर्व बैलगाडी मालकांच्या हस्ते डोळेवर पट्टी बांधूनच काढण्यात येतील. कोणावरती अन्याय नाही होणार. आपशिंगे गावच्या श्री कालभैरवनाथ यात्रा आपशिंगे या निमित्त या ठिकाणी हे जे बैलगाडा शर्यतींचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. हे मैदान अत्यंत चांगल्या जागेमध्ये आणि विस्तृत असे सगळ्या प्रकारची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी या आयोजकांनी आयोजित केलेलं आहे. तरी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलंच आहे आता की बाबा या ठिकाणी कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. या ठिकाणी सर्वांना न्याय मिळेल आणि डोळ्यावर पट्टी बांधून या ठिकाणी न्याय केला जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे उत्तम प्रकारचं पारंपरिक मैदान भरत आहे. तरी या संपूर्ण परिसरातील तसेच पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अशा सर्व ठिकाणच्या बैलगाडा शौकीनांनी आणि बैलगाडा मालकांनी या मैदानामध्ये आपला सहभाग नोंदवून या मैदानाची शोभा वाढवावी, तसेच आमच्या गावच्या यात्रेची देखील शोभा वाढवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आपशिंगे गावातून जो वडूज रोड वरती येतोय त्या वडूज रोडला आंबेरी फाटा या ठिकाणी क्रेशरकडे येणारा जो रस्ता आहे चांगल्या प्रकारचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने बैलगाडा घेऊन येण्यासाठी कोणाला कसली अडचण येणार नाही. त्या रस्त्याने क्रेशर जवळ या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे आणि त्यात सर्वांनी सहभागी व्हावं.